झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगलीमध्ये उसाचा ट्रक आणि मारुती कारमध्ये भीषण अपघात झालाय। मिरज पंढरपूर मार्गावर घोरपडी फाट्याजवळ हा अपघात झालाय। या अपघातात शिरपूरच्या गायकवाड कुटुंबातल्या 6 जणांचा मृत्यू झालाय। यात 3 पुरुष, 2 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे। ज्योतिराम गायकवाड, पत्नी शकुंतला गायकवाड, मुलगा सोमनाथ, सून संगीत आणि नात सायली गायकवाड तसंच दुसरा मुलगा पांडुरंग गायकवाड यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। शिरपूरच्या गायकवाड कुटुंबातले हे 6 जण होते। सांगलीमध्ये उसाचा ट्रक आणि मारुती कारमध्ये हा अपघात झाला आणि या अपघातात या 6 जणांचा मृत्यू झाला एकाच कुटुंबातल्या। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांच्याकडून। रवींद्र, नेमका कसा झाला हा अपघात? एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला यात। सांगली मिरज पंढरपूर रोडवर घोरपडी फाट्याजवळ हा भीषण अपघात झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील श्रीपूर गावातील गायकवाड कुटुंबीय देवदर्शनासाठी ज्योतिबाला गेले होते आणि ज्योतिबाहून देवदर्शन केल्यानंतर ते मिरज मार्गे पुढे श्रीपूरला चालले होते। घोरपडी फाट्याजवळ दोन्ही वाहनं भरधाव असल्यामुळे वाहनाचा ताबा राहिला नाही आणि दोन्ही वाहनं एकमेकांना समोरासमोर धडकल्यामुळे हा भीषण अपघात झालेला आहे। आणि या अपघातामध्ये गायकवाड कुटुंबातील एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। एकाच कुटुंबातले होते हे सगळेजण। ऊस चालवणारा किंवा ऊसाचा जो ट्रक होता, ऊसाची गाडी किंवा ट्रक जो आहे त्यातल्या ट्रक चालकाला काही पकडण्यात आलेला आहे का? काही कारवाई झालेली आहे? या अपघातामध्ये मारुती कारमधले गायकवाड कुटुंबीय यांचाच मृत्यू झाला। मात्र ट्रकचा जो ड्रायव्हर होता तो तिथून फरार झालेला आहे। आता पोलीस त्याचा शोध घेतात। या संदर्भात कवठेमंगा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येत आहे। मात्र अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक हा फरार झालेला आहे। ट्रकचा चालक फरार झालेला आहे। सांगलीमध्ये शिरपूर किंवा ज्या घोरपडी फाट्याजवळ हा अपघात झालेला आहे त्या ठिकाणी याआधी अशा कधी घटना घडल्या होत्या? मुळात हा मिरज पंढरपूर हा जो महामार्ग आहे हा मृत्यूचा सापळा असल्यासारखा आहे। नेहमी या ठिकाणी मोठमोठे अपघात होतात आणि बऱ्याच जणांना शेकडो लोकांना इथं आपला जीव गमावा लागलाय। अनेक दिवसापासूनची मागणी आहे की या रस्त्याचं रुंदीकरण व्हावं, हा रस्ता मोठा करण्यात यावा। वाहनांची संख्या वाढलेली आहे, रस्ता अपुरा पडतोय आणि दर महिन्याला जवळपास असा मोठा अपघात होतो अशी आकडेवारी सांगते आणि बऱ्याच जणांना आतापर्यंत त्या रोडवर आपला जीव गमावा लागलेला आहे। धन्यवाद रवींद्र, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। मिरज पंढरपूर मार्गावर शिरपूरच्या गायकवाड कुटुंबाच्या गाडीला अपघात झाला आणि यामध्ये गायकवाड कुटुंबातले 6 जण ठार झालेले आहेत। ज्या ट्रकशी हा अपघात झालेला आहे त्या ट्रकचा चालक फरार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।